नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे कोकणात घेतली जाणारी उत्पन्न आणि त्यावर होणारा वन्यजीवांचा प्रादुर्भाव. तर आता कोकणात जी काही उत्पन्न घेतली जातात, नारळ, काजू, फणस, यावर मोठ्या प्रमाणात जो आहे वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव होतो आणि जास्त ते अर्ध ते नुकसानच होतं. त्यामुळे कोणतंही उत्पन्न घेतलं तरी जास्त प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. आणि ह्या सर्व उत्पन्नामुळे सध्या जे चांगलं उत्पन्न आहे ते म्हणजे सुपारीचं उत्पन्न. कारण सुपारीवर जास्त वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव होत नाही, कारण कोणी वन्य प्राणी त्याला खायला जात नाही. थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव होतो पण जास्त होत नाही. त्यामुळे आता जे शेतकरी आहेत ते सुपारीची लागवड करण्याकडे वळत आहेत. तर मी आता आलो आहे तो आमच्या आतेच्या बागेमध्ये, सुपारीच्या बागेमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता ही जी सर्व सुपारीची झाडं आहेत. मोपाचं विमान आलं वरून, थोडा आवाज येणार. ही जी सर्व सुपारीची झाडं तुम्ही बघताय ती गावठी सुपारीची झाडं आहेत. आणि गावठी सुपारी लावण्याचे फायदे म्हणजे काय, ती जरी आकाराने लहान असली तरी वजनाला जास्त असते. त्यामुळे लोक गावठी सुपारीसुद्धा मोठ्या प्रमाणात लावत आहेत. तर मी आता आलो आहे तो इथे सुपारी रुजवून काढण्यासाठी. सुपारी काढायला मी इथं आलो. तर इथे तुम्ही बघू शकता, ही बघा सुपारीची झाडं जी आहेत ती खूप उंच आहेत आणि त्याच्यावर सुपाऱ्या आहेत, त्या काढायच्या आहेत. पण कसं हातून खालून ते काठीसुद्धा घेतले तरी एवढी काठी पोचणार नाही बांबूने काढायला गेलं तर. म्हणून आता मी काय करणार आहे, आम्ही मशीन आणलं आहे करण्यासाठी. इथून अगोदर मी माडावर चढणार आणि मग माडावर चढून काठीच्या साहाय्याने सुपाऱ्या काढणार. तर तुम्हाला मी आता दाखवतो कसं मी माडावर चढतो ते पण दाखवतो आणि सुपाऱ्या कशा काढतात ते पण दाखवतो. मित्रांनो, मी आता माडावर चढायचं मशीन लावलेलं आहे. मी आता अगोदर माडावर चढणार आणि नंतर काठीच्या साहाय्याने सुपारी काढणार. मित्रांनो, तुम्हाला जर मी माडावर हे मशीनच्या साहाय्याने कसं चढतात हे तुम्हाला जर शिकायचं असेल, पाहायचं असेल तर तुम्ही मला सांगा की माडावर हा व्हिडिओ तुम्ही काढा स्पेशल. मग तुम्हाला मी माडावर कसं चढतात या शिडीच्या साहाय्याने तो सुद्धा व्हिडिओ स्पेशल काढून दाखवेल. बघा. काठी दे. तर सुपाऱ्या तर आमच्या काढून झालेल्या आहेत, पण तुम्हाला मी दाखवतो आम्ही जिथे सुपारी हा व्हिडिओ शूट करतोय तिथे काय आहे ते तुम्ही जरा बघा. इकडे आहे. हे बघा, इथं मधाचा पोळा आहे
आणि ह्याच्यावर जर सुपारी वगैरे पडली असती, काहीतरी पडलं असतं तर आमच्या सुपाऱ्या झाल्या असत्या. तर सुपाऱ्या आमच्या काढून झाल्या आहेत. तर आपल्याला रुजत घालायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला अशा ज्या ओली सुपारी म्हणतो ज्याला, जी अजून सुकलेली नाही ती ओली सुपारी, त्याचाच उपयोग आपल्याला सुपारी रुजत घालण्यासाठी होणार आहे. आणि अशी जी सुकलेली सुपारी आहे ना, ती आता रुजून येणार नाही, ती आता सुकून वाळत घालून मग विकायची मार्केटमध्ये. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.